पण मी सलग 4 ते 5 मालिका खलनायिका म्हणून काम करत होते. गॉड. आणि माझं असं झालं की माझा विचार तसा व्हायला लागलाय आता हळूहळू, की कोण माझ्याविषयी काही कट करतंय का? किंवा कोणी 2 माणसं कोपऱ्यात मला बोलताना दिसली तर ते माझ्याविषयी बोलतायत का? असं एक उगाच गॉड. काही गोष्टी कारण ऑफकोर्स इट टेक्स अ टोल ऑन युअर मेंटल हेल्थ ऑल्सो एका पॉइंट नंतर, की सतत वाईटच वागतोय आपण लोकांशी आणि अदरवाईज नाही वागायचंय मला तसं कुणाशीच. राईट. ते व्हायला लागलं आणि मी म्हटलं की नाही थोडे दिवस थांबूयात आता होत नाहीये. आणि काय होतं, मग तू असं कोणाबद्दल कट वगैरे केलास का त्या काळात? अजिबात नाही. ओके. ऑन द कॉन्ट्ररी एक किस्सा आहे माझं, जेव्हा लग्न ठरलं होतं. ओ माय गॉड. आणि त्यावेळेला माझ्या सासूबाई एका ज्वेलरी शॉपमध्ये मॅनेजर होत्या. तिथे सेल्स गर्ल्स ज्या होत्या त्यांनी सगळ्यांनी माझ्या सासूबाईंना असं बाजूला घेतलं एका लंच ब्रेकमध्ये आणि त्यांनी सांगितलं की अहो कुठल्या मुलीशी लग्न करताय तुम्ही तुमच्या मुलाचं? कशी वागते ती? तुम्ही पाहिलेत का तिला? आणि त्या म्हणाल्या, अहो मी बघितलंय ती नाही वागत अशी, ती गोड आहे मुलगी, असं काय करताय वगैरे वगैरे. आणि मग त्या म्हणल्या तू ये बाई एक दिवस माझ्या दुकानात. मग मला लग्नासाठी नथ खरेदी करायची होती म्हणून मी गेले तिथे आणि मी बोलले त्या सगळ्यांची ज्यांना खूप काळजी होती नचिकेतची की त्याचं कसं होणार जर हिच्याशी लग्न झालं. आणि मग दुसऱ्या दिवशी त्या म्हणाल्या सगळ्या माझ्या सासूबाईंनी की नाही हो तशी फार गोड आहे.